नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं द विनर्स करिअर ॲपमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड ग्रुप सी एक्झाम 5/11/2022 चा पेपर छान झालेला आहे आणि विज्ञानावर आधारित जेवढी प्रश्न आलेली आहेत तेवढ्या प्रश्नाचं अगदी आपण उत्तरासहित विश्लेषण आपण बघू. म्हणजे त्यांची उत्तरे अगदी आपण पाहू आणि विश्लेषण हे सुद्धा अगदी आपण पाहू. मग असं म्हणण्यापेक्षा प्रश्न आणि उत्तर यांचं विश्लेषण अगदी आपण बघूया, काय हरकत नाही. चला विद्यार्थीने, आजचा असेलच मात्र अगदी पेपर कसा झाला विद्यार्थी मित्रांनो, छान झालेला असेल बघा, तर काय हरकत नाही. एक आपण विज्ञानाची असलेच मात्र प्रश्न अगदी पाहू. ठीक आहे. MPSC गट क 5 नोव्हेंबर 2022. तर यामध्ये पहिला प्रश्न कसा दिलेला आहे ते अगदी आपण पाहूया. ठीक आहे. आता बघा पहिला प्रश्न, कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश डॅश वापरली जातात, असं विचारलेला प्रश्न आहे. आता हा प्रश्न ज्यांना परफेक्ट येत होतं त्यानेच हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. काही जणांनी या प्रश्नाला छेडछाड केली असल्यामुळेच त्यांची मार्क्स कमी झालेली आहेत किंवा चुकलेला आहे असं आपल्याला कळतं. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लॉजिक लावणे हे सुद्धा अगदी आपण सोडवला असता प्रश्न. कशा पद्धतीने लॉजिक लावणं, आता नन ऑफ दिस तरी हा ऑप्शन्स यांच्यामध्ये नाहीच, म्हणून याला इलिमिनेट करायचं होतं. इलेक्ट्रिक करंट, काही विद्यार्थ्यांनी मात्र अगदी इथं इलेक्ट्रिक करंट असं अगदी वापरलेलं आहे, हे पण चूक आहे. आता राहिली दोनच, मॅग्नेटिक इंडक्शन आणि ईडी करंट्स. खरं तर काही विद्यार्थ्यांना कसं वाटलं होतं की वाहनाचा वेग जर आपल्याला मोजायचा असेल तर अगदी एक उपकरण वापरला जातो, तो उपकरण कोणता, म्हणजे स्पीडोमीटर. अहो इथे तरी ऑप्शन्समध्ये स्पीडोमीटर नाही, मग आपण काय करणार? तर त्यासाठी अगदी आता राहिली दोनच ऑप्शन्स, ईडी करंट्स आणि मॅग्नेटिक इंडक्शन. आता ईडी करंट हे कशाशी संबंधित आहे? ईडी करंट हे अगदी असलेलाच, फॉर एक्झाम्पल त्या वाहनाच्या असलेल्या ड्रम्स चाकासोबत मात्र त्याचं कनेक्शन आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे अगदी आपलं ऑप्शन्स नंबर कोणतं येईल? ऑप्शन्स नंबर मात्र अगदी पहिलं येईल, म्हणजे ईडी करंट. म्हणून आन्सर कोणतं आयोगाने दिलं पाहिजे, संभाव्य आन्सर कोणता आहे? संभाव्य आन्सर अगदी आपलं पहिलं असलं पाहिजे असं अपेक्षित आहे. म्हणून ईडी करंट तुम्ही पहा, आणि ईडी करंट मात्र अगदी दिलंच पाहिजे. आणि हे मॅग्नेटिक इंडक्शन अगदी देण्यात आलेलं आहे. मॅग्नेटिक इंडक्शनचं इथं काही काम नाही आहे असं मला वाटतं, म्हणून ऑप्शन्स नंबर पहिलं हे त्याच्याशी रिलेटेड असलेलाच घटक आहे. आता इथं इलेक्ट्रिक करंट असं अगदी विद्यार्थ्याने काही लिहिलेलं असेल तर त्यांचं हे चुकलेलं आहे. नन ऑफ दिस हे तरी दोन्ही पण ऑप्शन्स खरं तर इथे इलिमिनेट होतात, म्हणून योग्य ऑप्शन्स कोणता असेल तर योग्य ऑप्शन्स मात्र पहिलं देण्यात आलं, ईडी करंट्स. आणि ही ईडी त्या भागाशी का आहे? ईडी ह्या त्या भागाशी असलेलाच मात्र रिलेटेड आहे, म्हणून हा एक प्रश्न देण्यात आलेला आहे. म्हणून हा 11वीचा असलेलाच मात्र अगदी प्रश्न आहे, पण फिजिक्स मधील असलेला, म्हणून त्याच्यावर आधारित हा प्रश्न दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न येत होतं अशाने मात्र प्रश्न सोडवायला पाहिजे होता म्हणून. आणि खरं तर इथं चक्राकार प्रवाह हा उत्तर दिलेला आहे,
तिथंच काही विद्यार्थ्याने लॉजिक लावून जर समजा अगदी सोडवलेलं असेल तर ही सुद्धा या प्रश्नाचं उत्तर साधं आणि सिंपल होतं. ठीक आहे, चला दुसऱ्या असल्यास मात्र अगदी आपण प्रश्नाकडे वळूया. दुसरा असल्यास मात्र अगदी प्रश्न कसा दिलेला आहे पहा. आता इथं प्रश्न काय मेन्शन केलेला आहे, सामान्य डोळा 25 सेंटीमीटर पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, कारण असं विचारलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मानवी डोळा म्हणजेच काय, खरं तर हा प्रश्न कुठला आहे आता मी तुम्हाला सांगतोय. इयत्ता म्हणजेच अगदी स्टेट, ठीक आहे, स्टेट बोर्ड, ठीक आहे, स्टेट बोर्ड. आता या स्टेट बोर्ड मध्ये स्टेट बोर्ड मध्ये इयत्ता जर अगदी आपण बघितलं तर इयत्ता 10वी, 10th स्टँडर्ड 10वी आणि पार्ट 1 फिजिक्स, ठीक आहे, पार्ट 1 फिजिक्स याच्यामधील असलेला चॅप्टर नंबर किती आहे किंवा लेसन नंबर किती आहे, लेसन नंबर 7. इयत्ता 10वी मधील असलेला बरं का, 10वी मधील असलेला लेसन नंबर 7 सरळ सरळ त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. लेसन नंबर 6 अगदी तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट येतं आणि लेसन नंबर 7 म्हणजे लेन्सेस नावाचा असलेलाच लेसन देण्यात आलेला आहे इयत्ता 10वी मध्ये पार्ट 1 मध्ये. तिथे अगदी हा डोळा आपल्याला दिसून येतो, डोळा. आता डोळा म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, डोळा म्हणजेच अगदी ज्याला आपण काय म्हणावं, दृष्टीपटलावर पडलेल्या प्रकाशाचे प्रतिमेमध्ये रूपांतर करणाऱ्या मानवी अवयवाला डोळा असे म्हणतात, असं डोळ्याला आपल्याला म्हणता येईल. आणि डोळा हा इंद्रिय आहे. आता हे सर्वांना माहिती आहे, सामान्य डोळा हा 25 सेंटीमीटर पेक्षा जवळची वस्तू पाहू शकत नाही, कारण डोळ्याचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे असं उल्लेख केलेला आहे. आता डोळ्याचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे असं कसं म्हणता येईल, ठीक आहे, डोळ्याचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे म्हणजेच आता द फोकल लेंथ ऑफ आय इज 25 सेंटीमीटर, ठीक आहे. त्याच्यानंतर द डिस्टन्स, त्यानंतर दुसरं काय म्हणजे आता दृष्टीपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेंटीमीटर आहे असं उल्लेख केलेला आहे. आता हे 25 सेंटीमीटर कसं काय, 2 ते 3, ठीक आहे, 2 ते 3 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर कसं, ठीक आहे, 25 सेंटीमीटर. आता डोळ्याचे नाभी अंतर, नाभी अंतर म्हणजेच कळालेलं असेल तुम्हाला, नाभी अंतर म्हणजे ज्याला अगदी आपण काय उल्लेख करा, फोकल लेंथ असं अगदी आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, फोकल लेंथ. नाभी अंतर म्हणजेच काय आहे, नाभी अंतर म्हणजेच अगदी मुख्य नाभी आणि त्याच्यानंतर असलेलाच मात्र भिंगाचा काय असेल, भिंगाचा असलेलाच मात्र मध्यबिंदू. आता भिंगाचा मध्यबिंदू म्हणजेच इथे असलेला ओ असं आपण कन्सिडर केलं, ओ. मग नाभी अंतर आपण कशाला म्हणणार, फोकस, आणि त्यानंतर असलेलाच मात्र ऑप्टिकल सेंटर यामधील असलेलं जे अंतर असेल त्या अंतरालाच मात्र अगदी आपण काय म्हणतो, नाभी अंतर असं उल्लेख करतोय, नाभी अंतर. आता दृष्टीपटलाची नेत्रापासूनचे अंतर 25 सेंटीमीटर कसं असणार, ठीक आहे, कसं असणार, 2.3 सेंटीमीटर पर्यंत मात्र उपलब्ध असणार, 2.3 सेंटीमीटर पासून. म्हणून आता पहिलं ऑप्शन्स मात्र नाही, दुसरं ऑप्शन्स सुद्धा नाही. आता बघा, डोळा हा नेत्रबिंग व दृष्टीपटल यामधील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही असं अगदी उल्लेख केलाय. डोळा हा नेत्रबिंग व दृष्टीपटल यामधील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. आता तुम्ही इथं थोडक्यात जर वाचन केलं, डोळा हा नेत्रबिंग व दृष्टीपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही असं देण्यात आलं. दुसरं, डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. आता आपल्याला इथं काय वाटतं, थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं, म्हणजे कसं, तिसरं ही सुद्धा अगदी आपल्याला बरं योग्य वाटायला लागलं आणि चौथंही सुद्धा योग्य वाटायला लागलं. कारण काय, इथं
जर बघितलं दृष्टिपटल, नेत्रबिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही आणि डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. म्हणजे नेमकं विद्यार्थ्यांनी काय लिहावं आता त्यासाठी मग इथं थोडंसं इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं द आय इज नॉट एबल टू डिक्रीज द डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड द रेटिना बियॉन्ड लिमिट. त्यानंतर द आय इज नॉट एबल टू डिक्रीज द फोकल लेंथ ऑफ बियॉन्ड अ लिमिट. म्हणून याचं उत्तर अगदी जर आपण बघितलं डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाहीये. म्हणून हे अगदी आपल्याला काय आहे हे अगदी विधान बरोबर वाटतं. म्हणून याचा आन्सर कोणता असेल याचं असल्यास मात्र योग्य आन्सर देण्यात आलं चौथं. ठीक आहे, चौथं हे त्याचं असल्यास मात्र नाभी अंतर काय आहे, नाभी अंतर हे मर्यादेपेक्षा मात्र अगदी डोळा काय करू शकत नाही, कमी करू शकत नाही. म्हणून आन्सर कोणतं देण्यात आलं, आन्सर मात्र अगदी आपल्याला चौथं हे त्याचं आन्सर योग्य आहे असं अगदी आपल्याला सांगण्याची सुद्धा काय हरकत नाही. आपण विद्यार्थी मित्रांनो संभाव्य उत्तरे पाहतोय. आता 73 प्रश्नाकडेच मात्र अगदी आपण बघूया काय देण्यात आलेलं आहे. 73 देण्यात आलं पहा. जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीचा वारंवारता आपण निरीक्षकाद्वारे ऐकण्यात जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. याला काय म्हणतात असं मेन्शन केलं. आता ज्या विद्यार्थ्याने थोडंसं अभ्यास केलेला असेल किंवा त्यांचं थोडंसं वाचन वगैरे असेल, आता हा पण प्रश्न जर बघितलं स्टेट बोर्ड आता जर समजा अगदी बघितलं तर 11वीचा असलेलाच मात्र स्टँडर्ड आहे आणि त्याच्यानंतर इयत्ता असलेलाच कोणता असेल 9th स्टँडर्ड स्टेट बोर्ड मधील असलेलाच 9th स्टँडर्ड 9वीचा असलेला वर्ग यामध्ये हे सुद्धा अगदी हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. ध्वनी नावाचा असलेलाच मात्र लेसन आहे आणि त्या ध्वनी नावाच्या असलेल्या लेसन वरती मात्र आधारित आहे असं सांगण्यास काय हरकत नाही. आता ही चारही जे ऑप्शन्स देण्यात आले हायगेन्सचा प्रभाव, दुसरं जूलचा प्रभाव, तिसरं डॉपलरचा प्रभाव, चौथं रमनचा प्रभाव. आता ही चारही शास्त्रज्ञांची नावे आहेत. रमन, ठीक आहे, CV रमन, ओके. त्याच्यानंतर डॉपलरचा असलाच मात्र प्रभाव, डॉपलर नावाचा असलाच मात्र शास्त्रज्ञ होऊन गेला. त्यानंतर जूलचा असलाच प्रभाव, जूलचा असलेलाच मात्र नियम, त्यानंतर असलेलाच हायगेन्सचा असलेलाच मात्र प्रभाव, वेव्ह थेरी. ठीक आहे. मग आता इथं जर समजा अगदी आपण इलिमिट करायचं असेल तर काही उत्तरे, काही अगदी प्रश्न, काही त्यांची असलेली ऑप्शन्स आपण इलिमिट करू शकतो. कशी इलिमिट आपण करू शकतो, इथं रमन इफेक्ट हे सरळ ऑप्शन्स मात्र येणार नाही, सरळ ऑप्शन्स मात्र येणार नाही. त्याच्यानंतर हे ह्युगेन्स काय आहे, हायगेन्स प्रभाव असेलाच मात्र हा वेव्ह थेरी बद्दल रिलेटेड आहे, वेव्ह थेरी. ठीक आहे, आणि प्रकाशासोबतही सुद्धा रिलेटेड आहे. मग हे स्कॅटरिंग ऑफ लाईट, हे रमन इफेक्ट जे असेल तर ते विकिरणासोबतच मात्र रिलेटेड आहे. म्हणून हे दोन्ही पण ऑप्शन्स काय होतात, दोन्ही पण ऑप्शन्स इलिमिट होतात. त्याच्यानंतर आणखी काही विद्यार्थ्यांचा जर समजा अभ्यास वगैरे असेल तर जूल्स इफेक्ट असं देण्यात आलंय पहा. जूलचा खरं तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे किंवा हिटिंग इफेक्ट ऑफ काय म्हणण्यात आलंय, औष्णिक परिणाम आहे. औष्णिक नव्हे, औष्णिक परिणाम. मग औष्णिक म्हणजेच काय, उष्णता. जूल्स इफेक्ट असं अगदी मेन्शन केलं. या शास्त्रज्ञानेच मात्र अगदी आपल्याला H = I² RT डिवायडेड बाय 4.18 कॅलरी असे सुद्धा सूत्र दिलेलं आहे. म्हणून हा सुद्धा ऑप्शन्स इलिमिट झाला. मग हा इलिमिट झाला. मग राहिलं कोणतं, एकच ऑप्शन्स, कोणतं, डॉपलर इफेक्ट. डॉपलर नावाचा असला शास्त्रज्ञ होऊन गेला म्हणून डॉपलर इफेक्ट हे सुद्धा अगदी आपण काय, हे अगदी आपण मेन्शन केलं. कलर डॉपलेट, आता तुम्ही कदाचित हॉस्पिटलमध्ये हे सुद्धा बघितलेलं असेल किंवा गेलेलं असेल, तिथेही सुद्धा कलर डॉपलेटचा असल्यास मात्र उपयोग केला जातो. कदाचित मात्र तिथं ध्वनी, ठीक आहे, हृदयाशीच मात्र असला रिलेटेड, बरोबर आहे की नाही.
परंतु इथं काय म्हणतेल आहे, जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्या सापेक्ष गती असते तेव्हा त्या स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीची वारंवारता आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीची वारंवारतेत बदल दिसून येतो, यालाच डॅश डॅश असं म्हणतात. तर काय त्याचं उत्तर देण्यात आलंय? तिसरं, डॉपलर इफेक्ट हे 100% राईट आहे आणि उत्तर यायलाच पाहिजे. ठीक आहे, 100%. याच्यामध्ये काही फेरफार बदल मात्र होणार नाही. 100% मात्र याचं उत्तर हेच आहे. मग हायगेन्स इफेक्ट, ज्यूल्स इफेक्ट, रमन इफेक्ट हे त्याच्याशी रिलेटेड मात्र नाहीत. ही अगदी प्रकाशाशी रिलेटेड आहे. आणि त्याच्यानंतर हे असलं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा थर्मलशी अगदी असलं रिलेटेड आहे. त्यानंतर हायगेन्स इफेक्ट वेव्ह थेरीशी रिलेटेड मात्र आहे आणि लाईट सोबत हे सुद्धा या शास्त्रज्ञांनी त्यावरती कार्य पण केलेलं आहे. म्हणून ऑप्शन्स नंबर कोणतं? 1 चूक आहे, 2 चूक आहे आणि ऑप्शन्स नंबर 4 पण चूक आहे. योग्य ऑप्शन्स मात्र अगदी कोणतं दिलेलं असेल? 4थं अगदी हे ऑप्शन्स बरोबर आहे. आलेलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात, 100% मात्र याचा आन्सर कोणतं यायला पाहिजे? आन्सर नंबर 4 100% यायला पाहिजे. आता पुढचा असलाच मात्र अगदी आपण थोडंसं प्रश्नाकडे बघूया. काय प्रश्न देण्यात आलेला आहे पहा. 74 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनीमाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास असल्यामुळे आपण इथं काय केलं आहे? डेव्होशन दिलेलं आहे, बरोबर आहे. आता इथं जर समजा अगदी आपण लॉजिक लावला असता, साधं लॉजिक लावणे सुद्धा हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. कशा पद्धतीनं? आता बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनीमाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत आहेत असं विचारलेलं आहे. 1 सोने, म्हणजे एयू म्हणजेच काय? एयू म्हणजेच गोल्ड. गोल्डच मात्र अगदी आपण काय केलं? सोने असं आपण मेन्शन केलं. दुसरं, हे प्लॅटिनम. हे काय देण्यात आलं? प्लॅटिनम नावाचं असल्यास मात्र मूलद्रव्य दिलं. त्याच्यानंतर हे सिल्वर. सिल्वर म्हणजेच अगदी काय आहे? सिल्वर म्हणजे चांदी. चांदी म्हणजेच हे अगदी चांदी देण्यात आलं. त्याच्यानंतर अगदी असलेलाच कोणतं देण्यात आलं? प्लॅटिनम देण्यात आला. ठीक आहे. आणि हा असलेलाच मात्र अगदी काय आहे? सोने मूलद्रव्य देण्यात आलं. सोने. आता साधं ही सुद्धा लॉजिक लावून तुम्ही हा प्रश्न सिंपल करू शकता. कारण की पहिलं ऑप्शन्स नाही की जपानमधील मिनीमाटा या साथीच्या रोगामध्ये सोनं तर नाहीच, त्याच्यानंतर प्लॅटिनम पण नाही, त्याच्यानंतर सिल्वर पण नाही. मग राहिलं कोणतं असेल? मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजेच अगदी काय? ज्याला अगदी आपण म्हणतो पारा. आता मिनीमाटा असलेलाच मात्र फॉर एक्झाम्पल बेट. आता इथंच काय झालं होतं की फॉर एक्झाम्पल एक कंपनी केमिकलची असलेली, रसायनाची असलेलीच मात्र एक कंपनी इस्टॅब्लिश झालेली होती आणि या कंपनीमध्ये कार्य चालू होतं. त्यावेळेस मात्र अगदी काय झालं? त्यावेळेस की फॉर एक्झाम्पल यांच्यामधून मिथिल मर्क्युरी नावाचा असलेला किंवा मिथिल पारा नावाचा असलेलाच मात्र अगदी संयुग तयार झाला. आणि हा संयुग तयार झाल्यानंतर तो संयुग मात्र अगदी काय झाला? पाण्यामध्ये आला. पाण्यामध्ये. मग आता पाण्यामध्ये आल्यानंतर त्याचं अगदी काय झालं? पाण्यामध्ये आल्यानंतर हे अगदी रसायन पाण्यामध्ये मिक्स झालं. आता पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर अगदी नदीमध्ये म्हणा, त्या समुद्रामध्ये म्हणा, बेट म्हटल्यानंतर तिथं काहीतरी समुद्र वगैरे आहेच, अशा समुद्रामध्ये मिक्स झालं. मिक्स झाल्यानंतर आता समुद्रामध्येच अगदी काय आहे? वनस्पती ही सुद्धा आहेतच. मग समुद्रामध्ये वनस्पती आहेत. वनस्पती आहे म्हणजे याचा अर्थ जलीय वनस्पती आहेत. मग जलीय वनस्पती आहे म्हणजेच उदाहरणार्थ शैवाळेसारखी असलीच मात्र वनस्पती ही सुद्धा जलीय वनस्पती आहे आणि ती पाण्यामध्येच मात्र उपस्थित असते. मग आता अगदी असलेल्याच काही प्रकारचे जलचर प्राणी हे सुद्धा उपस्थित असतात. काही प्रकारचे जलचर प्राणी म्हणजे जसं अगदी आपल्याला माहिती असलेलाच प्राणी माहिती आहे की उदाहरणार्थ मत्स्य म्हणजेच उदाहरणार्थ मासे. मग हे मासे नावाचे असलेच मात्र प्राणी आहेत. आता माशाचं असलं खाद्यान्न का असेल की पाण्यातील असलेच मात्र फॉर एक्झाम्पल शैवाळ. आता हे मर्क्युरी काय झालं? मिथिल मर्क्युरी नावाचा असलाच मात्र घटक, रसायन, संयुग, यौगिक हा असलेला काय झाला? हा असलेला घटक तो पाण्यावरती जी शैवाळ जमा झालेला असेल किंवा त्या भागावरती जी वनस्पती तयार झालेली असेल किंवा असेल त्या भागावरतीच मात्र हे काय झालं? हा रसायन मात्र अगदी तिथं ॲक्मोडेट झाला. आणि ॲक्मोडेट झाल्यानंतर त्यालाच मात्र अगदी आपण काय म्हणतो? प्लवंग असं उल्लेख करतो. प्लवंग.
ठीक आहे, बरोबर आहे, प्लवंग. आता हे प्लवंग म्हणजेच काय आहे की फॉर एक्झाम्पल माशाचं असलेलं खाद्यान्न, खाद्यान्न असं म्हटलं तरी ही सुद्धा चालेल. कारण की मग पाण्यातील असलेली मासे काय केली, पाण्यातील असलेली मासे यांनाच मात्र ती फॉर एक्झाम्पल ग्रहण केली. मग ग्रहण केली म्हणजेच अगदी काय झालं, ग्रहण केलं म्हणजेच मिथिल मिथिल पारा म्हणजे त्या तो असलेलाच मात्र घटक काय झाला, तो असलेला घटक मग अगदी सायकलद्वारे म्हणजे चक्राद्वारे, तो चक्राद्वारे काय झाला, माशाच्या शरीरामध्ये आला. आता मासे म्हटल्यानंतर मग तेथील असलेल्या लोकांमध्ये फॉर एक्झाम्पल तेही सुद्धा मत्स्य खात असल्यामुळे मत्स्यांच्या शरीरातील असलेला हा मर्क्युरी काय झाला, हा मर्क्युरी पारा जे असेल तर पारा हा मनुष्याच्या शरीरामध्ये आला. आता मनुष्याच्या शरीरामध्ये आल्यानंतर आता मानवी शरीर आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल हे मर्क्युरी त्या मानवी शरीराच्या आत आला म्हणजेच अगदी कोणत्या ना कोणत्या घटकावरती याचा परिणाम झाला. मग कोणत्या घटकावरती याचा परिणाम केलेला असेल या मर्क्युरीने, मग रक्तातील असलेलीच मात्र फॉर एक्झाम्पल तुम्ही ओळखता, रक्त आता लाल रंगाचा आहे आणि रक्त हे एक प्रकारची द्रायुती आहे, संयोजीवती आहे. आणि या रक्तामध्येच मात्र हा घटक मिक्स झाला आणि मिक्स झाल्यामुळेच मात्र त्या रक्तातील असल्यास मात्र तो गाठी तयार केला. ठीक आहे, रक्तातील असल्यास मात्र गाठी तयार केला आणि त्यामुळेच मात्र अगदी रक्ताचं वहनच होत नसल्यामुळे काही जणांनाच मात्र याचा आजार जडला. म्हणून त्या आजारालाच मात्र अगदी आपण काय म्हणतो, मग मिनिमाटा आजार असंही सुद्धा म्हटलं जातं. आणि हे कशामुळेच मात्र अगदी पसरलं, हे अगदी मात्र मर्क्युरीमुळं मात्र पसरलं, हे साधं आपल्याला सांगता येतं. म्हणून याचं योग्य आन्सर कोणतं आहे, याचं योग्य आन्सर मात्र मर्क्युरी आहे हे आपल्याला सांगता येतं. आलं विद्यार्थी मित्रांनो लक्ष? यस, 100% मात्र याचा आन्सर HGच आहे, गोल्डच आहे, सॉरी मर्क्युरी आहे. गोल्डला अगदी आपण काय म्हणतो, गोल्डला अगदी आपण AU असं म्हणतो, गोल्ड मुखातून आलं त्याबद्दल एकदम सॉरी. तर याचा असल्यास मात्र योग्य आन्सर कोणता असेल, मर्क्युरी देण्यात आलेला, राईट. आणि आयोग याचा आन्सर 100% मर्क्युरीला देणार. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन्स नंबर 4 वरती टिक केलेलं असेल त्यांचं ऑप्शन्स योग्य आहे आणि योग्य राहणारच, याबद्दल काही यत्किंचित मनात शंका नाही, राईट. आणि जसं 73चं तुम्ही योग्य पद्धतीने उत्तर लिहिलं, तिसरं आन्सर ड्रॉपलेटने डॉपलर इफेक्ट जे आन्सर ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलं असेल 100% मात्र ते आन्सर योग्यच आहे, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. दुसरी की मध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. या आन्सर नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर 74 मध्ये जर बघितलं तर मर्क्युरी हे त्याचं आन्सर आहे, याच्यामध्ये हे सुद्धा यत्किंचित सेकंड की मध्ये हे सुद्धा बदल होणार नाही. 100% मात्र अगदी तेच प्रश्न आणि तेच उत्तर राहणार, राईट विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचा असल्यास मात्र अगदी काय आहे, पुढचा असल्यास प्रश्न देण्यात आलेला आहे. पहा 75 असल्यास मात्र अगदी प्रश्न आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराइडचा रेणू डॅश डॅश संकरणाने तयार होतो. आता हे 11वीचा असलेलाच मात्र अगदी पुस्तकातील स्टेट बोर्डमधून 11वीचा असल्या स्टेट बोर्डमधून आलेला तो प्रश्न आहे. 11वी फिजिक्स, ठीक आहे, 11वी केमिस्ट्री, ठीक आहे, की या असल्यास मात्र 11वी 11th स्टँडर्ड मधूनच मात्र हा प्रश्न उचलला आहे. विद्यार्थी मित्रांनो, फॉस्फरस पेंटाक्लोराइड असं मेन्शन केलं, PCl5. पेंटाक्लोराइड म्हणजेच अगदी का असेल, पेंटाक्लोराइड म्हणजेच फॉर एक्झाम्पल 5, पेंटा म्हणजे 5 आणि फॉस्फरस पेंटाक्लोराइड असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराइडचा रेणू हा डॅश डॅश संकरणाने तयार होतो असं विचारलेला आहे. आता याच्यामध्ये कन्फ्युजिंग उत्तर आहेत. पहा sp2d, sp2 म्हणजेच इथं अगदी काय मेन्शन करण्यात, sp2d बरोबर, sp2d2 आणि त्यानंतर sp3d2 आणि त्यानंतर sp3d असं मेन्शन केलं. आता ज्यांना योग्य याचं उत्तर असेल त्यानेच मात्र, ज्यांना योग्य माहिती होतं उत्तर त्यानेच याचं अगदी काय करायला पाहिजे, सोडवायला पाहिजे होतं. आणि ज्यांना याबद्दल उत्तर माहिती नाही त्यांनी मात्र हा प्रश्न खरंच सोडून द्यायला पाहिजे होता, कारण की हा एक मात्र अवघड प्रश्न टाकलेला आहे. ठीक आहे, या प्रश्नामधूनच मात्र अगदी आपल्याला जाणवतं फॉस्फरस पेंटाक्लोराइड फार्मा डॅश डॅश हायब्रिडायझेशन असं अगदी त्या मेन्शन करण्यात आलं. बरं,
आता याचं योग्य उत्तर कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो? याचं योग्य उत्तर 4. ज्यांना अगदी हे उत्तर कन्फर्म माहिती होतं त्यांना मात्र आपल्याला हे उत्तर सोडवता येतं किंवा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मात्र सोडवलेलं असेल. आय थिंक मला असं वाटतं. म्हणून ज्यांनी ऑप्शन्स नंबर 4 वरती टिक केलेलं असेल त्यांचा 100% मात्र ऑप्शन्स नंबर 4 सत्य आलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा असल्यास मात्र अगदी आपण प्रश्न काय देण्यात आलेला आहे पहा. जर संयोजक कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकाचा संच n2 n = 2 l = 0 m = 0 s = ½ असेल तर ती मूलद्रव्य डॅश डॅश असेल असं अगदी मेन्शन करण्यात आलं. आता हे पण 11वीचा असल्यास मात्र प्रश्न आहे. 11वी पुस्तकातून वाचला, 11वीच्या स्टेट बोर्ड मधूनच मात्र हा प्रश्न उचलला गेला आणि टाकलेला आहे. आता यांच्यामध्ये काय आहे? लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि हायड्रोजन. आता हे क्वांटम आणि त्यानंतर संयोजक कक्षेत एकच इलेक्ट्रॉन, संयोजक कक्षेत एकच इलेक्ट्रॉन. आता तुम्हाला मेन जर समजा अगदी पाहिला असता कक्षा माहिती आहेत. के कक्षा आहे, एल कक्षा आहे, एम कक्षा आहे, त्याच्यानंतर असलेलीच मात्र एन कक्षा पण आहेत. परंतु काही असलेलीच मात्र अगदी सब कक्षा ही सुद्धा देण्यात आलेली आहेत. उपकक्षा ही सुद्धा अगदी आपण म्हणतो. मग उपकक्षामध्येच का असेल? एस आहे, पी आहे, डी आहे, त्याच्यानंतर एफ हे सुद्धा अगदी आपल्याला दिसून येतात. ओके नाही, म्हणजे यामध्ये हे सुद्धा अगदी आपल्याला या पद्धतीने हे सुद्धा दिसून येतं. परंतु जर संयोजक कक्षेत असं म्हणण्यात आलंय, संयोजक कक्षेत म्हणजे अगदी असलेलीच मात्र मेन कक्षा सोडून दुसरी असलेलीच मात्र कक्षा. मग यांच्यामध्ये if the valency cell of element has only one electron having the following set of quantum numbers n = 2 l = 0 m = 0 s = ½ then the element is. आता इथं जर समजा आपण मेन कक्षा आणि उपकक्षा, आता यामध्ये लिथियम हे त्याचं ऑप्शन्स नाहीये, बेरिलियम पण नाहीये, बोरॉन पण नाहीये, त्याच्यानंतर हायड्रोजन असं देण्यात आलं. म्हणजेच हायड्रोजन हे बरोबर आहे का? कारण की त्या हायड्रोजन H = 1 याचं असल्यास इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन किती आहे? 1s1 आहे की नाही? 1s1 म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन अगदी आपण किती कन्सिडर केलं? 1s1 असं अगदी आपण कन्सिडर केलं आहे की नाही? म्हणून हे योग्य का आहे? योग्य त्याचं असल्यास मात्र आन्सर म्हणून कन्सिडर केलं हायड्रोजन. राईट, हायड्रोजन हे त्याचं असलं 100% उत्तर आयोगाने दिलंच पाहिजे. आणि वरचे असलेच मात्र हे तुम्हाला SPD जे दिसायला लागलं तर तिथंही सुद्धा फॉर एक्झाम्पल सबसेल असलेलेच आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यामुळं तो हायब्रिडायझेशनची प्रक्रिया सुद्धा निर्माण होते. 76 प्रश्नाच्या नंतर पुढचा असल्यास मात्र अगदी आपण प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. काय दिलेला आहे पुढच्या प्रश्नामध्येच मात्र अगदी पहा काय दिलेलं आहे. तर योग्य जोड्या लावा असं अगदी बायोचा असला प्रश्न देण्यात आला. आता बायोची असलीच मात्र प्रश्न किती पडलेली आहेत आपण त्याच्यावरती सुद्धा डिस्कशन करूया. आता योग्य जोड्या लावा. आता हे कुठं प्रश्न आहे? हा असला इयत्ता अगदी आपण कन्सिडर केलं कोणतं? इयत्ता 10वी 10th स्टँडर्ड, इयत्ता 10वी स्टेट बोर्ड. ठीक आहे, स्टेट बोर्ड. हा, म्हणून त्याच्यामध्येच मात्र अगदी कशामधून? स्टेट बोर्ड पार्ट 2 लेसन नंबर किती? लेसन नंबर फॉर एक्झाम्पल 6 की यामधूनच मात्र हा प्रश्न उचलला असं म्हणण्यास काय हरकत नाहीये. बरोबर आहे. आता बघा, सॅलमँडर हा उभयचर असलेलाच मात्र प्राणी आहे. उभयचर, सॅलमँडर हा उभयचर असलेलाच मात्र प्राणी आहे. आता उभयचर प्राणी हे कशी असतात? शीत रक्ती प्राणी आहेत. शीत रक्ती म्हणजेच कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. कोल्ड ब्लडेड ॲनिमल शीत रक्ती प्राणी आहेत. मग दुसरं बदकोच्या असं अगदी मेन्शन केलेलं आहे. आता बदकोच्या ज्यांना हे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये समजलं नाहीये अशाने मात्र अगदी तुम्ही काय करू शकता? थोडंसं इथं मात्र अगदी तुम्ही लक्षात घेऊ शकता. इंग्लिशमध्ये हे सुद्धा अगदी पहा. आता इथं इंग्लिशमध्ये देण्यात आलेला ऑप्शन्स आहे बदकोच्या. आता बदकोच्या म्हणजेच काय? डकबिल प्लॅटिपस. मग डकबिल प्लॅटिपस म्हटल्यानंतर आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की अगदी प्राणी कसा आहे. हा असल्यास मात्र बदकोच्या आहे. मग आता डकबिल प्लॅटिपस म्हटल्यानंतर अगदी अंडी देणारा प्राणी आहे का? अंडी देणारा प्राणी मात्र हा असलेलाच बदक चोचा अगदी प्राणी देण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा असलेलाच अगदी काय आहे? अंड सस्तनी प्राणी आहे.
मग आता पहिलं ऑप्शन्स शीतरक्ती आहे. मग दुसरं ऑप्शन्स जर समजा अगदी बदकोच्या म्हणजे अंड सस्तनी प्राणी आहे. आता त्याच्यानंतर जळू. जळू म्हटल्यानंतर अगदी ज्याला अगदी आपण काय उल्लेख करतोय लीच. आणि हा काय सॅन्विवोरस. ओके, सॅन्विवोरस म्हणजेच काय अगदी तुम्हाला आलेलं. सॅन्विवोरस म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ब्लड सकिंग. ब्लड सकिंग म्हणजेच अगदी सकर चूषणारा म्हणजेच तो काय आहे परजीवी असलेलाच मात्र प्राणी आहे. परजीवी प्राणी म्हणजेच जळू हा काय आहे, जळू असलेलाच हा परजीवी प्राणी असून या प्राण्यांचाही सुद्धा अगदी आपण कुठे उपयोग करतो, या असलेल्या प्राण्याचा आयुर्वेदामध्येच उपयोग केला जातो. ज्यावेळेस मात्र शरीरातील रक्त अशुद्ध झालेलं असेल तर अशा वेळेस मात्र ते शोषण घेण्यासाठी ही सुद्धा जळूचा आयुर्वेदामध्ये उपयोग करतात. आणि जळू हा प्राणी कसा आहे, जळू हा प्राणी हे सुद्धा फॉर एक्झाम्पल उभयलिंगी पण प्राणी आहे आणि तशाच प्रकारे तो असलेला बाह्य परजीवी प्राणी आहे. एक्टो पॅरासायटिक असलेलाच मात्र ॲनिमल आहे, म्हणून त्याला काय म्हणतात सॅग्विवोरस असं अगदी मेन्शन केलेलं आहे. म्हणून या प्राण्याला जळूला. त्यानंतर राहिला कोणता, पॅरामोशियम नावाचा असलेलाच प्राणी आला, म्हणजे त्याच्यामध्ये असममित अगदी असते. असममित काय आहे, असममित नावाची असलेली सिमेट्री देण्यात आली, ज्याला अगदी काय म्हणतो सममिती, असममिती, त्यानंतर असलीच मात्र अर्य सममिती, पंच अर्य सममिती अशी ती देण्यात आलेली आहे. म्हणून आता यांच्यामध्ये आपण उत्तर पाहूया. पहिल्याचं उत्तर 1, एचं 1, त्यानंतर बीचं असलेलाच मात्र 4. ठीक आहे, बी एचं 4 आलं, बीचं 4 आलं. मग बाकीचे ऑप्शन्स मात्र अगदी आपलं बघायचं कामच नाहीये. मग तिसरा जळू असलेलाच मात्र अगदी कुठे गेला, सॅन्विवोरसला गेला. आणि त्याच्यानंतर अगदी असलेलाच मात्र हा तिसरा. चौथा कुठे गेला, चौथा असलेलाच मात्र पॅरामोशियम असममितला गेला. तर हा पॅरामोशियम काय प्राणी आहे, तो स्लीपरच्या आकारासारखा आपल्याला पॅरामोशियम दिसून येतो. आणि पॅरामोशियम हा प्राणी प्रोटोझोआ संघातील असलेलाच मात्र आपल्याला दिसून येतो. आणि प्रोटोझोआ संघातील म्हणजेच आलं लक्षात तुम्हाला, आदिजीव संघ असं आपण म्हणतो, तो एकपेशी असलेलाच मात्र प्राणी आहे. म्हणून त्याची असली सममिती कशी आहे, त्याची असली सममिती असममित आपल्याला दिसून येते, म्हणून तो कन्सिडर अगदी आपण केला. म्हणजे याचा असलं आन्सर कोणता आहे, याचा असलंच मात्र आन्सर 100% 2. 100% मात्र अगदी याचं उत्तर 2च आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी 2 आन्सर हे लिहिलेलं आहे तेच आन्सर मात्र राहणार आहे. सेकंड की जरी समजा आली तर याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आता हेट्रोनेरिस. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथंच लक्षात येईल की प्राण्यांचं वर्गीकरण खूप महत्वाचं आहे. जे विद्यार्थी मात्र अगदी पाहत आहेत, जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत, त्या विद्यार्थ्यासाठी माझा सांगणं आहे, त्यांना संदेश आहे की जर समजा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर बायोमध्ये वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण हे अतिशय महत्वाची आहेत, अतिशय महत्वाची आहेत. आता ग्रुप बीलाच मात्र अगदी काय झालं, ग्रुप बीला सुद्धा जे 8 ऑक्टोबरला म्हणजे परीक्षा झालेली होती, त्या परीक्षेमध्ये ही सुद्धा अगदी काय झालं, परीक्षामध्ये प्रश्न प्राण्यांचे असलेलेच वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण यावर आधारित मात्र 2 प्रश्न उपस्थित झाले. मग आता इथं असलेलाच मात्र परत तोच प्रश्न आला ना. हा यापूर्वीचा जो प्रश्न अगदी आपण बघितला तो प्राण्यांचं वर्गीकरणच आहे. आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा असला प्राण्यांच्या वर्गीकरणावर आधारितच मात्र प्रश्न आहे. परंतु इयत्ता आता हे स्टेट बोर्ड देण्यात आलं, स्टेट बोर्ड. मग आता स्टेट बोर्ड मधील कुठलं 11th स्टँडर्ड. ठीक आहे, 11th मात्र अगदी काय आहे 11th स्टँडर्ड. आणि यामधून बायोमधूनच मात्र हा प्रश्न उचललेला आहे, बायोमधून प्रश्न उचललेला आहे. हेट्रोनेरिस. आता नेरिस अगदी तुम्हाला लक्षात आलं. आणि त्यानंतर हेट्रो असं अगदी शब्दही सुद्धा आलेला आहे पहा, हेट्रो. हेट्रोनेरिस मध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात, त्या जनन ग्रंथी खंडास डॅश डॅश असे म्हणतात. मग आता इथं काय आहे, जर समजा हे समजलं नसेल, हेट्रोनेरिस द गोनाड आर डेव्हलप्ड इन द पोस्टेरियर. पोस्टेरियर म्हणजे खालच्या posterior part of body. These gonads bearing segments are called dash dash. आता ज्या विद्यार्थ्यांना हे करेक्टली एक्झॅक्टली माहिती होतं अशा विद्यार्थ्यानेच मात्र याचं उत्तर, हा प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे होता, बाकीच्याने नाही.
म्हणजे याच्यामध्ये काय मेटाबॉली पण ऑप्शन्स नाहीये, हेट्रोगॅमी पण ऑप्शन्स नाहीये, त्यानंतर अटोक हा सुद्धा, हे सुद्धा अटोक हा सुद्धा नाही, त्याच्यानंतर असलेलाच मात्र इपिटोक म्हणजेच इपिटोक असलेलाच मात्र हा योग्य आन्सर आहे. योग्य आन्सर अगदी आपण कन्सिडर केलेला आहे. तो असलाच मात्र कोणता असेल, इपिटोक नावाचा असलाच मात्र ऑर्गन मेन्शन केलेलं आहे. त्या जनन ग्रंथीच्या खंडास मात्र अगदी काय म्हणतात, इपिटोक असं मेन्शन करण्यात आलं. आता बाय दी वे लीच नाव, नेरिस नावाचा असलेलाच, लीच नाहीये, नेरिस नावाचा असलेलाच मात्र अगदी प्राणी जे असेल तर तो प्राण्यांचे सुद्धा तुम्ही काय पाहू शकता, आकृतीच्या द्वारे हे सुद्धा हे उपस्थित मात्र करण्यात आलेलं आहे. आणि हे 100% याचं अगदी आन्सर काय आहे, 100% इपिटोक नावाचं असल्यास मात्र त्याचं उत्तर देण्यात आलं. 100% राईट आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पहिला प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणावर बघितला, हा दुसरा प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणावर आधारित बघितला. आता तिसरा प्रश्न अगदी आपण पाहूया. तिसरा प्रश्नामध्येच काय देण्यात आलं पहा. तिसरा प्रश्न म्हणजे इथे 79वा असला प्रश्न देण्यात आला, खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिक थाईज वर्गातील आहे. आता ऑस्टिक थाईज म्हणजेच अगदी काय हो, ऑस्टिक थाईज म्हणजेच अस्थिमय असलेलाच मात्र मासा, अस्थिमय असलेलाच मासा असं अगदी व्यक्त केलं. आता मासे म्हटल्यानंतर कास्तिमय पण असतात आणि त्याच्यानंतर अस्थिमय मासे ही सुद्धा असतात. आता यामध्ये जर समजा पाहिला असा सिंपल वे आहे, इलेक्ट्रिक रे, कटला, स्टिंग रे आणि शार्क असे देण्यात आलेले. मग आता हे काय आहेत, हा इलेक्ट्रिक रे ऑप्शन्स नाही, त्यानंतर हा स्टिंग रे नाही, त्यानंतर शार्क नाही, म्हणजेच असलाच ऑप्शन्स नंबर कोणता आहे, ऑप्शन्स नंबर 3 79. म्हणजेच काय आहे, कटला हा मासा कसा आहे, अस्थिमय मासा देण्यात आलाय. म्हणून ऑस्टिक थाईज असं मेन्शन करण्यात आलंय. ऑस्टिक थाई म्हणजे ऑस्टिक म्हणजे आसरडी हाडे, बरोबर आहे, म्हणून ती अस्थिमय वर्गातील. मग आता हे कसं आहे, हे कास्तिमय असलेला इलेक्ट्रिक रे, त्यानंतर स्टिंग रे, त्यानंतर असलाच मात्र शार्क, ही असलेली प्राणी कशी आहेत, ही असलेली मात्र प्राणी फॉर एक्झाम्पल यस ती कास्तिमय उपस्थित आहेत, कास्तिमय म्हणून कन्सिडर केलेली अगदी आपण मेन्शन केलं. आता हे कुठं, हे सुद्धा इयत्ता म्हणजेच अगदी स्टेट बोर्ड, ओके नाही, स्टेट बोर्ड म्हणजेच कोणतं, 10th स्टँडर्ड, 10th मधीलच मात्र अगदी देण्यात आलेला आहे. आणि 11th स्टँडर्ड मधील हे सुद्धा अगदी असला हा प्रश्न उपस्थित आहे. 10th मधील असलाच मात्र अगदी बायो देण्यात आला. लेसन नंबर किती आहे, लेसन नंबर 6 मध्ये उपस्थित आहे. म्हणजे ज्याने हे वाचले इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे आणि त्याच्यानंतर शार्क जे अगदी प्राणी होती, तर ही प्राणी ही सुद्धा अगदी त्याने वाचन पण केलेली आहेत. आणि हा प्राणी, हे सर्व प्राणी मात्र अगदी कशी कास्तिमय. त्यानंतर असलेलाच मात्र हा कटला कसा, कटला असलाच मात्र अस्थिमय. म्हणून याचं योग्य उत्तर कोणतं दिलं विद्यार्थी मित्रांनो, कटला हे त्याचं 100% उत्तर उपस्थित आहे. 100% यस, आयोग हे सुद्धा 100% उत्तर दिलंच पाहिजे असं अपेक्षित आहे. आता प्रश्न क्रमांक 80 मध्ये देण्यात आलाय, कडुलिंबामध्ये डॅश डॅश नावाची कीटकनाशक असते. 80 प्रश्न घेण्याच्या अगोदर मग आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचार करा, प्राण्यांच्या वर्गीकरणावर ग्रुप बी मध्ये ही सुद्धा 2 प्रश्न लगातार विचारले आणि आता ग्रुप सी मध्ये ही सुद्धा लगातार प्राण्यांच्या वर्गीकरणावरती 3 प्रश्न विचारले. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा तयारी करणार आहेत किंवा ज्याने एक्झाम दिलेली आहे आणि ज्यांना थोडंसं तळ्यात मळत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की प्राण्यांचे वर्गीकरण हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असलेलं प्रकरण आहे. म्हणून त्याचं आत्मसात अगदी आपण केलंच पाहिजे. 100% त्या भागावर प्रश्न येतातच, मग उपस्थित झालेली पण आहेत. आता कडुलिंबामध्ये डॅश डॅश नावाची कीटकनाशक असते असं मेन्शन करण्यात आलं. आता ज्यांना फॉर एक्झाम्पल DDT हे पहिलं ऑप्शन तरी इलिमिट होतंच, त्याच्यानंतर BSC म्हणजे दुसरं देण्यात आलं BHC हा असला ऑप्शन सी सुद्धा फॉर एक्झाम्पल इलिमिट होतो. त्याच्यानंतर असलेलाच मात्र अल्ड्रीन हे रसायन आहे, ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा अगदी इलिमिट होतं. मग राहिलं कोणतं, ॲझॅडिरॅक्टिन
म्हणजेच अगदी हा ॲझॅरॅक्टिन म्हणजेच हे असलेलंच का आहे, हे थोडंसं अवघडच आहे. म्हणजेच ऑप्शन्स नंबर कोणता आहे, ऑप्शन्स नंबर फॉर एक्झाम्पल बी हे त्याचं उत्तर योग्य आहे. 100% मात्र त्याचं उत्तर आयोगाने दिलंच पाहिजे. याच्यामध्ये सेकंड की मध्ये कोणताही चान्सेस मात्र नाही. म्हणून हा तुम्ही कसं थोडंसं लॉजिक लावून हे सुद्धा सोडवलं असतं प्रश्न असं मला वाटतं. तर फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात असं मेन्शन करण्यात आलेलं आहे पहा. उपजाऊ, पार्थिनोकार्पस, ॲपोकार्पस असं अगदी मेन्शन केलेलं आहे. आता हे विदाउट सीड्सचं असलेलंच मात्र अगदी काय म्हणजे निर्माण करतं. त्याच्यानंतर हे फर्टाईल तरी आहेच. त्याच्यानंतर असलेलाच मात्र ॲपोकार्पस असं मेन्शन करण्यात आलं. आणि त्यानंतर असलेलाच मात्र अकार्यक्षम म्हणजे हा ऑप्शन्सने हा ऑप्शन्सने हा ऑप्शन्सने म्हणजेच ऑप्शन्स नंबर कोणता आहे, ए. आता फक्त एक म्हणजेच काय आहे, फक्त एक देण्यात आला याच्यामध्ये. म्हणजे ऑप्शन्स नंबर कोणता आहे, फक्त एक. राईट, डी सुद्धा नाहीये. म्हणून यांचा ऑप्शन्स नंबर कोणता आला पाहिजे, ऑप्शन्स नंबर एक हे त्याचं उत्तर देण्यात आलं पहा. दुसरं, तर 82 असलाच मात्र प्रश्न देण्यात आलाय. पुढील विधानांचा अगदी विचार करा. बघ विधाने कशी देण्यात आलेली आहेत पहा. बॅसिलस बॅसिलस थुरिगिएन्सिस हे एक मायक्रोबियल कीटनाशक आहे. ओके. दुसरा असल्यास मात्र यांच्यामध्ये वेहेरिया बॅसियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जाते. आता जर समजा अगदी पाहिलं असता हे थोडंसं ऑप्शन्स मग आपल्याला इंग्लिशमध्ये मायक्रोबल पेस्टिसाइड्स आणि त्यानंतर हे बेव्हिरिया म्हणजेच अगदी काय मेन्शन काय, बेव्हिरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते. आता इथे शब्द देण्यात आला कीटकनाशक आणि त्यानंतर असल्यास मात्र हे शब्द देण्यात आला बॅसिलस थुरिगिएन्सिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. ठीक आहे. मग आता इथं यांच्यामध्ये जर समजा अगदी पाहिला असा दोन्ही विधाने बरोबर आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर असल्यास मात्र हा फंगस, हा असल्यास मात्र फंगसही सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणून दोन्ही विधाने जर समजा अगदी आपण इथं बघितलं तर पहिले सुद्धा विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक. पहिलं सुद्धा आपला बरोबर वाटतं, विधान एक चूक आणि विधान दो बरोबर आहे. दोन्ही विधाने चूक आहेत, दोन्ही विधाने मात्र अगदी बरोबर आहेत. आता मायक्रोबल बीटी जर समजा अगदी पाहिला, मायक्रोबल पेस्टिसाइड्स म्हणजेच अगदी कीटकनाशक आहे ना, म्हणजे कीटकनाशक जर समजा अगदी हे ऑप्शन दिलेलं असेल तर हे पण ऑप्शन बरोबर आहे. मग हे पण ऑप्शन्स मात्र अगदी कीटकनाशक अगदी बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ अगदी काय आहे, याचा अर्थ मात्र ऑप्शन्स नंबर किती देण्यात आलं, 4 हे त्याचं योग्य स्टेटमेंट आहे. म्हणजे दोन्ही विधाने काय आहेत, दोन्ही विधाने बरोबर आहेत. कारण काय इथं पेस्टिसाइड्स असं अगदी मेन्शन केलं किंवा पेस्टिसाइड्स असं मेन्शन केलं. म्हणून ही दोन्हीही सुद्धा उपकरणे, दोन्हीही सुद्धा उत्तरे कशी आहेत, दोन्हीही सुद्धा विधाने बरोबर आहेत. म्हणून आन्सर नंबर किती, आन्सर नंबर 4 यायला पाहिजे. आता बघा मलेरिया या 83 क्रमांकाचा प्रश्न. मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, कारण प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकार प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो. प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरची प्रथिने बदलतो. प्लाझ्मोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 यजमान असतात आणि 1 आणि 2 दोन्हीही सुद्धा अगदी देण्यात आले. आता इथं जर समजा अगदी आपण लक्षात घेतलं असता, प्लाझ्मोडियम हा अंतःपरजीवी असलेला प्राणी आहे आणि या डायरेक्टली तुम्ही उत्तर सोडू शकता ज्यांचं अगदी 11वी 12वी झालेले आहे, ज्यांचं अगदी चांगल्या पद्धतीनं म्हणजे अगदी अभ्यास आहे, त्यांनी इथं अगदी काय आहे, आन्सर नंबर 3 प्लाझ्मोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 2 यजमान लागतात. 100% आहे, 100% मात्र यजमान 2 लागतात. म्हणून मलेरिया आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होतो, कारण की आपल्या शरीरामध्ये हे सुद्धा उपस्थित आहे की नाही. मग त्यालाही सुद्धा जीवनचक्र करावंच लागतं. म्हणून 2 यजमान आहेत, स्वतःच एक आहे आणि त्याच्यानंतर दुसरं पण आहे, म्हणजे मानवी शरीर. जर समजा अगदी आपण लॉजिक असं लावून जर व्यक्त केलं तर आन्सर नंबर कोणता आहे, आन्सर नंबर मात्र फॉर एक्झाम्पल 3. ठीक आहे. प्लाझ्मोडियम रिक्वायर्स 2 होस्ट टू कम्प्लीट लाईफ सायकल. यस, म्हणजेच अगदी आपल्याला काय आहे, आपल्या शरीरामध्ये पण येतात, त्याचा पण स्वतःचा आहे. म्हणजेच 100% आन्सर नंबर किती आहे,
100% आन्सर नंबर 3 यायलाच पाहिजे आणि येणार पण, आणि याच्यामध्ये बदल होण्याची संभावना मात्र नाही. राईट. मग आता प्रश्न क्रमांक अगदी कोणता देण्यात आलेला आहे? 84 देण्यात आला. प्रश्न क्रमांक किती आहे? 84. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते असं विचारलेलं आहे. ठीक आहे. कोणतं आहे? लिम्फोसाइट देण्यात आलं, मोनोसाइट, इओसिनोफिल, बेसोफिल्स असं व्यक्त केलेलं आहे. आता या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मात्र अगदी जास्त कोणतं आहे? लिम्फोसाइट. त्याच्यानंतर असल्यास मात्र काय आहे? मोनोसाइट, इओसिनोफिल असे देण्यात आले. पण इथं काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? आता बेसोफिल हे त्याचं योग्य आन्सर आहे, कारण की इथे 0.5 रक्तामध्येच मात्र अगदी बेसोफिल किती असतात? रक्तामध्येच मात्र फॉर एक्झाम्पल बेसोफिल हे 0.5 प्रमाणामध्येच मात्र अगदी असतात. लिम्फोसाइट मात्र अगदी 25 ते 26 अगदी भाग मात्र टक्क्यामध्ये असणार. त्यानंतर इओसिनोफिल साधारणतः मात्र 3% मात्र उपस्थित असणार, किंवा अगदी आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, मग नियरली तिथेपर्यंत मात्र उपस्थित असतात. मोनोसाइट सुद्धा अगदी कन्सिडर केलं, म्हणून याचं असल्यास मात्र ऑप्शन्स नंबर 3 नाहीये, ऑप्शन्स नंबर 2 नाहीये, ऑप्शन्स नंबर 1 नाहीये, तर ऑप्शन्स नंबर किती आहे? ऑप्शन्स नंबर मात्र अगदी 4 आहे. आता हे लिम्फोसाइट, मोनोसाइट, इसेनोफिल्स, बेसोफिल्स हे का आहेत? हे WBC चे असलेच मात्र अगदी प्रकार आहेत, म्हणून या WBC चे असल्या प्रकारामध्ये विचारले. आणि ही पेशी आहे, आणि मानवी शरीरामध्येच मात्र पेशी आढळतात. 5000 ते एक ऑन अन ॲव्हरेज 5000 ते 10000 पर्यंत मात्र WBC असतात, आणि संक्रामक रोगापासूनच मात्र बचावण्याचं कार्य हे करत असतात. म्हणून ती मानवी शरीरामध्ये यासारखे असलेच मात्र काय देण्यात आलं? यासारखे असलेच मात्र फॉर एक्झाम्पल पेशी मात्र उल्लेख केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा रक्त टेस्ट केलेला असेल त्यावेळेस मात्र रिपोर्टमध्ये बघितलेलं पण असेल की सगळ्यात मात्र अगदी रक्तामध्ये कमी असलेल्या पेशी म्हणजेच त्या बेसोफिल्स मात्र आपल्याला दिसून येतात. म्हणून WBCचा असलाच मात्र हा प्रकार असून यांच्यामध्ये अगदी कमी आपल्याला दिसून येतो. आता दुसरं थोडंसं इथे जर समजा अगदी प्रश्न पाहिला असता, चकवणारा प्रश्न आहे, इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कशी कमी करतो असा असलाच मात्र हा प्रश्न देण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच अगदी हा 85 असलाच मात्र प्रश्न देण्यात आला, इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते. आता हा 11वीचा असलाच मात्र प्रश्न देण्यात आलेला आहे, सरळ सरळ स्टेट बोर्ड मधूनच मात्र हा प्रश्न उचललेला आणि टाकलेला आहे. हो, आता रक्तातील साखर शोषण घेऊन दुसरं ग्लायकोजन तयार करून प्रथिने संश्लेषण करून चरबीची साठवण करून असं अगदी मात्र विचारलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनेच मात्र इथं प्रश्न देण्यात आलेला आहे. याचं योग्य उत्तर कोणतं ते आपल्याला पाहायचं आहे. मग रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करता येते? रक्तातील साखर शोषण घेऊन ग्लायकोजन तयार करून प्रथिन संश्लेषण करून चरबीची साठवण करून असं मेन्शन केलं. आता चरबीची साठवण करून हे तर उत्तर नाहीये, प्रथिने संश्लेषण हे करून रक्तातील साखर शोषण घेऊन हे आपल्याला वाटतं, त्याच्यानंतर ग्लायकोजन तयार करून, म्हणजेच याचा आन्सर काय आहे? पहिलं दुसरं ऑप्शन्स नाहीये, तिसरं ऑप्शन्स नाहीये, चौथं ऑप्शन्स नाहीये, तर ऑप्शन्स नंबर मात्र अगदी काय आहे? ए आणि बी असं देण्यात आलं. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ग्लायकोजन तयार करून, ग्लायकोजन म्हणजेच अगदी काय आहे? हो, तिथं उत्तर होतं. आणि त्याच्यानंतर काय आहे? प्रोमोटिंग अपटेक ऑफ ग्लुकोज. ठीक आहे, वाढतं ग्लुकोज मात्र अगदी काय होतं? वाढतं. अशा वेळेस मात्र रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्याचं असलंच मात्र कार्य हे सुद्धा कोण? म्हणजे ते असलंच मात्र घटक करतं, म्हणजे इन्सुलिन. आता इन्सुलिन हे काय आहे? इन्सुलिन हे एक प्रकारचं हार्मोन्स आहे. इन्सुलिन हार्मोन्स आहे, ओके नाही? हार्मोन्स. आता या इन्सुलिनचा असल्याचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण? फेड्रिक बेटिंग नावाच्या असलेल्या शास्त्रज्ञाने आणि याचा शोध लावला. आणि त्यासोबतच मात्र चार्ल्स बेस्ट नावाचा असलेला शास्त्रज्ञ होऊन गेला. या दोन्ही शास्त्रज्ञाने इसवी सन किंवा 1921 मध्ये या इन्सुलिनचा असलेलाच मात्र शोध लावला. आता इन्सुलिन हे हार्मोन्स आहे, कुठे मात्र अगदी प्राप्त होते? व स्वादुपिंड, ज्याला अगदी आपण काय म्हणतो पॅनक्रियास उल्लेख करतोय, स्वादुपिंडामध्येच मात्र अगदी काय असतात? स्वादुपिंडाच्या ठिकाणी अल्फा, बीटा, गॅमा आणि त्यानंतर असलेलाच मात्र एफ सेल अशा प्रकारचे असलेच मात्र अगदी पेशी असतात.
आता अल्फामधूनच मात्र स्त्रवणारा हार्मोन्स असतो, बीटामधून, त्याच्यानंतर गॅमामधून, एफ सेलमधून. आता इथं जर अल्फामधून पाहिला असता ग्लुकॉन किंवा ग्लुकोगॅन असं म्हणतात त्याला, ग्लुकॅगॉन नावाचा असला हार्मोन स्त्रवत असतो. आणि बीटामधूनच मात्र इन्सुलिन नावाचा असला हार्मोन स्त्रवत असतो. त्यानंतर गॅमामधून सोमॅटोस्टॅटिन, ओके, सोमॅटोस्टॅटिन नावाचा असल्यास मात्र हार्मोन्स यांच्यामधून स्त्रवत असतो. मग हे कुठे असतात, हे सर्व असलेले पेशी आयलेट्स ऑफ लँगर हॅन्स असं अगदी मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यामध्येच मात्र अगदी फॉर एक्झाम्पल ह्या पेशी उपस्थित असतात आणि त्यातूनच मात्र हे हार्मोन्स अगदी काय होतं, त्यातूनच मात्र हे हार्मोन्स स्त्रवित होत असतात. म्हणून याचा असल्यास मात्र आयोगाने उत्तर द्यायला पाहिजे ए आणि बी ऑप्शन्स. ठीक आहे, बी, ए आणि बी ऑप्शन्स मात्र याचं उत्तर आयोगाने द्यायला पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि याचं उत्तर मात्र ए आणि बीच अगदी बरोबर आहे आणि हे उत्तर द्यायला आयोगाने पाहिजे असं अगदी आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं का? सर्व विद्यार्थ्यांना मात्र अगदी लक्षात आलेलं असेल तर काही हरकत नाही, बरोबर आहे. म्हणजेच इथं काय आहे, विज्ञान शिक्षक मोबाईल नंबर 976720 तर सर्व विद्यार्थ्यांचं द विनर्स करिअर ॲपमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आमच्या आगामी बॅचेस मात्र आहेत, टेटचं पण आहे, सरळ सेवा पण चालू आहे. आता बाकीच्या असल्या स्पर्धा परीक्षेची हे सुद्धा अगदी बॅचेस चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अगदी बॅच जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्याने या क्रमांकावरती, या फोन भ्रमण क्रमांकावरती किंवा भ्रमणध्वनी क्रमांकावरतीच मात्र तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती मात्र प्राप्त करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज 5/11/2022 5/11/2022 मध्ये झालेल्या कंबाईन ग्रुप सी पेपरचं, त्यामध्ये खास करून विज्ञानची असलेली जी 15 प्रश्न आलेली होती त्या 15 प्रश्नांचीच मात्र आपण ॲनालायसिस बघितलं की सर्व विद्यार्थ्यांनी मात्र अगदी ऐकलं आणि बघितलं. तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं द विनर्स करिअर ॲपमध्ये मी श्री चांदोरीकर सर अगदी आपल्याचं सगळ्यांचं असल्यास मात्र स्वागत करतोय आणि परत मात्र तुमच्या पुढच्या असल्या परीक्षेसाठीच मात्र मी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतोय. ठीक आहे, हॅव अ नाईस डे.